नमस्कार. हवामान अंदाज आणि माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा साने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 व 48 तासातील हवामान अंदाज पाहूया. 24 मध्ये 48 तासामध्ये तर वातावरणात दक्षिण साईडच्या बाजूने भरपूर असा फरक झालेला आहे. हवेची ध्रुवीय स्थिती आणि त्याचा अनुकूल असा पार्श्वयुक्त ढगांचा पुरवठा याच्यामुळे पावसाची शक्यता बनत चालली आहे. आणि पाऊस बऱ्यापैकी चांगला होणार आहे. तो 24 तासामध्ये पाहायला गेलं तर इकडे बेळगाव म्हणजे कर्नाटकचा संपूर्ण भाग आणि गोवा साईडला हलक्याच्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि संपूर्ण कर्नाटकामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. पश्चिम बाजूने पाहायला गेलं तर राज्याच्या हलक्याच्या पावसाची शक्यता बनलेली दिसून येते. सातारा, कोल्हापूर आणि इकडे सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, परत सोलापूर, विजापूर ह्या भागात गडगडाटी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आज ह्या भागातून बऱ्यापैकी विजापूर, कोल्हापूर, सोलापूर या भागातून गडगडाटी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि पावसाचा जोरसुद्धा काही अंशांनी ह्यात वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. परतचा भाग बघायला गेला तर सोलापूर, बार्शी, लातूर ह्याही भागात गडगडाटी पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि इकडे कर्नाटक, तेलंगणा भागात बऱ्याच अंशी चांगल्या स्वरूपात मध्यम जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि गारपीट होण्याची शक्यता पण एका दुसऱ्या ठिकाणी वाटत आहे. उर्वरित महाराष्ट्रात पाहायला गेलं तर सर्वत्र ढगाळ हवामान असणार आहे. हलक्याच्या तुरळक पावसाच्या सरी पुणे, अहिल्यानगर, साताराच्या पश्चिम भाग, उत्तर भाग या भागातून हलक्याच्या सरी स्थानिक वातावरण निर्मिती झाली तर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर 24 तासानंतर पुढे पावसाच्या प्रमाणात थोडीशी वाढ झालेली आहे. बीड, बार्शी, लातूर ह्या भागात मेघगर्जनेसह नांदेड, पुसद आणि परत निजामाबाद म्हणजे तेलंगणा साईड, संपूर्ण विदर्भाचा दक्षिण भाग, चंद्रपूर, घाट आणि नागपूर परिसरात या परिसरातून देसाईगंज, गडचिरोली ह्या गोंदियापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. एका दुसऱ्या ठिकाणी कमी दाबाची तीव्रता जास्त झाली तर गारपीट होण्याची शक्यता सुद्धा आहे. हा पाऊस वादळी असणार आहे. वाऱ्याची तीव्रता जास्त असणार आहे. परत सोलापूर, बार्शी, लातूर ह्या पट्ट्यात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूर पासून पश्चिमेकडे पाहायला गेलं तर सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे ह्या पट्ट्यापर्यंत स्थानिक वातावरण बनलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यामध्ये पाहायला गेलं तर 24 तासानंतर ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. मुंबई, नाशिक ह्या भागातून ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. एका दुसऱ्या ठिकाणी जर स्थानिक वातावरण बनलं तर हलक्याची पावसाची शक्यता नाकारता येत नाही. पण पावसाचा जोर पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूने व संपूर्ण कर्नाटक भागातून दिसून येत आहे. कर्नाटक भागात मेघगर्जनेसह गारपीट व पावसाचा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यानंतर पाहायला गेलं 24 तासानंतर 48 तासाचा आपण हवामान अंदाज पाहिला. त्यानंतर पाहायला गेलं तर अशी शक्यता आहे की हा पाऊस कमी दाबाचा पट्टा जो निर्माण होत चाललेला आहे तो पूर्वेकडे सरकताना दिसतोय आणि हळूहळू विदर्भ साईडला पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता आहे. लातूर, निजामाबाद, नांदेड, बिदर हे जो आहे विदर्भ साईडचा पट्टा ह्या भागातूनच पावसाची शक्यता चंद्रपूर, देसाईगंज, घाट, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भ साईडचा संपूर्ण भाग या भागात पावसाची शक्यता टिकून आहे आणि त्यामुळे जास्त दिवस म्हणजे या साईडला थोडासा पाऊस राहण्याची शक्यता दिसून येते. हा होता 24 व 48 तासाचा पुढचा हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला. संपूर्ण देशामध्ये 2 दिवसात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता जास्त आहे आणि आपल्या भागात जर स्थानिक वातावरण जास्त निर्माण झालं तर वादळी पाऊस होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल
धन्यवाद.